व्हीजेएनटीच्या शाळा आहेत, म्हणजे व्हीजेएनटी प्रवर्गामधील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. न्याय व्यवस्थेला देखील असं वाटलं की बाबा ह्याच्यामध्ये आपण फक्त न्यायालयामध्ये बसून एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यावर न्याय निवाडा देऊन त्याच्यात न्याय देण्यापेक्षा ती समाजामध्ये घडलीच नाही पाहिजे. मग ती घडणार नाही तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला समाजामध्ये जाऊन हा डोळस विचार करूनच कदाचित न्याय व्यवस्थेमध्ये कार्यरत असलेले आमचे आदरणीय जाधव साहेब असतील, आदरणीय गिरवलकर साहेब असतील, त्यांनी हा निर्णय घेतला की असे जे सॉफ्ट टार्गेट आहेत हे विद्यार्थी, तर या विद्यार्थ्यांसोबत आपण जाऊन संवाद करूया. आज तुम्ही सरांचं मार्गदर्शन ऐका, शंका असतील तर विचारा आणि निर्धास्त आयुष्य जगा. कारण कुठल्याही गोष्टीची जशी भीती वागायची कारण नाही, तसंच पोक्सो माहिती काय नाही, काय कोण सांगेल. लैंगिक अपराधामधला एक भाग. लैंगिक अपराध फक्त बलात्काराविषयीच नाहीये, कारण की बलात्काराचा गुन्हा जो आहे तो आपल्या आयपीसी मध्ये पूर्वीचे कायदे जे अस्तित्वात होते 2012च्या, त्या कायद्यामध्ये हे बलात्काराची व्याख्या दिलेली होती, त्यासाठी पनिशमेंट पण दिलेली होती. आपण बोलवलं, माझा सन्मान केला. आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय सरन्यायाधीश गवई सर, जे प्रमुख न्यायाधीश आहेत भारताचे, त्यांचं शिक्षण मराठी माध्यमात झालेलं आहे. खूप हुशार मुलं आहेत आणि त्याबद्दल खरंच या शाळेची जी सर्व टीम आहे, शिक्षकांची टीम, संस्थाचालकांची टीम, या सगळ्यांचं मी शब्दसुमनानं स्वागत करतो, कौतुक करतो.